तर एवढी खतरनाक गर्दी बघून तुम्हाला वाटते कुठे असेल? तर आज मी आलेलो आहे आळंदी या ठिकाणी आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि तुम्ही इथं बघू शकता आज कार्तिकी एकादशी आहे त्यामुळे इथं गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि 2-3 दिवस इथं गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. तर काल रात्रीची सिच्युएशन कशी आहे तुम्हाला दाखवतो. तर हे बघा जे की नदीमध्ये हा स्तंभ आहे आणि या स्तंभा ठिकाणी बघा लोकं कशी रात्रभर इथं कीर्तन चालतं म्हणजे अतिशय मंत्रमुग्ध होण्यासारखं अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता लोकं येतात आणि मॅक्सिमम लोकं हे वयस्कर असलेले दिसून येतात. वयस्कर म्हणजे जवळपास 50 ते 70 ह्या दरम्यानची लोकं मोठ्या प्रमाणात आळंदी कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशीला येत असलेले दिसून येतात आणि इथं मोठ्या प्रमाणात जत्रा एक म्हणू शकतो ना, एक 4-5 दिवसाची जत्रा या ठिकाणी भरली असताना दिसून येतं. आणि मी आता चालत तुम्हाला दाखवतो एक छोटी जत्रा म्हणजे असं 3-4 ठिकाणी भरलेलं आहे. तिथल्या एका ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपण आज चाललेलो आहे इथं. हे वेगवेगळे साहित्य या ठिकाणी इथं त्यांनी विकायला वगैरे आहे. पाळणं वगैरे आहेत म्हणजे असं नाही की बाबा हे आहे ते आहे. खतरनाक सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. लहान मुलांसाठी वगैरे, वगैरे. आणि पाळणं वगैरे हे सगळं इथं असतं आणि 3-4 दिवस हे असंच असतं. कार्तिकी आणि आषाढी एकादशीला इथं मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आता हे लाईटिंगमुळं तर मोबाईल ब्लर तुम्हाला दिसत असेल. तर लाईटिंग मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी. तुम्ही इथं बघू शकता. तर चला मग बस स्टँड जिथं आपण येतो या ठिकाणी बस स्टँडला आपण या ठिकाणी पहिला येतो आणि या ठिकाणी फुल्ल बस लागलेले आहेत आणि ह्या बस म्हणजे मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर लागतात आणि 3 ठिकाणी या बसेस लागत असतात. म्हणजे पुण्याकडून येणाऱ्या वेगळ्या लागतात, त्याचबरोबर नगरकडून येणाऱ्या वेगळ्या ठिकाणी लागतात, मुंबईकडून येणाऱ्या वेगळ्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी बसे लागतात. आणि हे बघा तुम्ही अतिशय सुंदर स्तंभ हा नदीमध्ये आहे आणि हेच बघण्यासाठी आणि हे बघा गर्दी आणि बघा सगळं थंडी आहे, थंडी मोठ्या प्रमाणात आहे, पण हे लोकं जे एक आपण म्हणतो ना एन्जॉय करण्यासाठी येतात धार्मिक स्थळावर मनमुग्ध होण्यासाठी, एक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ही लोक आलेले आहेत. तुम्ही बघू शकता कसं सुंदर वातावरण आहे. आणि भरपूर लोक असतात, भरपूर म्हणजे फुल रात्रभर इथे लोक असतात. 4-5 दिवस एकादशीच्या ठिकाणी भरपूर लोक वेगवेगळ्या गावाहून या ठिकाणी येतात. आणि हे बघू शकता कसलं म्हणजे वातावरण जर बघितलं ना खतरनाक असं वाटतं यार, खतरनाक वातावरण आहे. आणि जरूर तुम्ही आणि इथं भजनाचा जो कार्यक्रम आहे हे या ठिकाणी चाललेला आहे हे तुम्ही बघू शकता. इथं भजन चालू आहे, रात्रभर भजन चालू असतं. त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळी माहिती दिली जाते, तुम्ही इथं ऐकू शकता. आणि हे बघा नदी किनारी सर्व लोक बसलेले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणाहून दर्शन घेण्यासाठी लोक जातात. तर हे नदी किनारी हे लोक बसलेले आहेत. भरपूर अतिशय भरपूर लोक या ठिकाणी येतात. काही काही लोक या ठिकाणी झोपतात. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून कळवा.